निमित्त होतं मेट्रोवारीचं. पुणे मेट्रो शहर झालं आणि आम्हाला मेट्रो बघायची. प्रवास सुरू झाला मेट्रोवारीचा आणि अशा प्रकारे भोसरी ते पुणे सिव्हिल कोर्ट इथून मेट्रोवारीचा असा प्रवास सुरू होता आमचा. मग नंतर बाय कार आम्ही सिव्हिल कोर्टपर्यंत गेलो आणि तिथून मेट्रो स्टेशन पाहण्यापासून जी अक्षु आणि मुग्धाची गडबड होती, तर त्या खूपच खुश झाल्या भव्य मेट्रो स्टेशन पाहून. मग तिकीट कसं काढायचं, स्कॅन कसं करायचं, अगदी तिथून त्यांना शिकवलं. मग तिकीट काढण्याची प्रोसेस झाल्यानंतर प्रत्येकीच्या हातात तिकीट सुपूर्द केलं आणि तिकीट घेतल्यानंतर मग मेट्रोमध्ये कधी बसणार, काय असेल नेमकं. मग तिथले चित्र पाहून प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सांगितलं की पुण्यातली वाडा संस्कृती जपण्यासाठी अशा प्रकारचे मेट्रो स्टेशन आणि ॲल्युमिनियम ट्रॅक कसे आहेत त्याबद्दल माहिती सांगून मग तिकीट स्कॅन करून एंट्री कशी करायची, त्याआधी आपल्या सामानाचं स्कॅनिंग कसं करायचं त्याबद्दल त्यांना माहिती दिली. मग सामान स्कॅन केल्यानंतर तिकीट स्कॅन करून 10 सेकंदाच्या आत ग्रीन लाईट लागल्यानंतरच आपण आत जायचं हे समजून सांगितलं आणि सगळेजणं आम्ही प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघालो. मग प्लॅटफॉर्म कसा निवडायचा हेही प्रश्न होते मुलींचे. त्यांना समजून सांगून मग नंतर असं आम्ही एलिव्हेटरच्या मदतीने 2 मजले खाली गेलो अंडरग्राऊंड आणि अंडरग्राऊंड फ्लॅट नंबर 4च्या दिशेने जाण्याच्या दिशेने जाताना सर्व गोष्टी समजावल्या. नंतर मुलींची इच्छा होती मेट्रो स्टेशनवर फोटो सेशनही झालं पाहिजे, कारण त्यांना पहिल्यांदाच इतकं भव्य दिव्य मेट्रो स्टेशन पाहायला मिळत होतं. आणि मग नंतर क्युरियासिटी होती की आता मेट्रोमध्ये बसायचं कसं. तर समजून सांगितलं पिवळ्या लाईनच्या आत उभं राहिल्यानंतर ॲटोमॅटिक दरवाजा उघडणार, पहिले प्रवासी बाहेर येऊ द्यायचे, मग आपण बसायचं. बसल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावर काय तो आनंद. नंतर इन्स्टाचे फॉलोअरही भेटले मला मेट्रोमध्ये. ताई आम्ही तुम्हाला फॉलो करतो. मग मुग्धाची प्रश्न सुरू झाले की आम्हाला बाहेरचं कसं दिसणार. मग त्यांना समजावलं अंडरग्राऊंड आहे तोपर्यंत दिसणार नाही शिवाजीनगर, एकदा स्टेशन येऊन गेल्यानंतर बोपोडीपर्यंत. मग बोपोडीनंतर असं जेव्हा बाहेरचं दृश्य दिसायला लागलं त्यावेळी मुलींना फार आनंद झाला. मुग्धा, अक्षु, शाईन, नुपूर आणि आम्ही सगळेच पुण्याच्या दिशेने म्हणजेच कासारवाडी प्लॅटफॉर्मच्या दिशेने येत असताना मग मुलींचा प्रश्न असा होता आम्हाला अजून बघायचं आहे. मग त्या दरवाजाच्या काही अंतरावर जाऊन प्लॅटफॉर्मवरून म्हणजे मेट्रोमधून दिसणारं नयनरम्य दृश्य डोळ्याने पाहत होत्या आणि त्यांना खूप छान वाटत होतं की इतक्या उंचावरून पुणे शहर किंवा PCMCचा परिसर कसा दिसतोय, नेमकं मेट्रोचे ट्रॅक कसे, कशा प्रकारे अनुभव वाटतोय त्यांना, हे सगळं त्याही सांगत होत्या आणि आम्हीही अनुभव घेत होतो. मग त्यांना खूप चांगलं वाटलं मेट्रोमध्ये असं त्यांचं सांगणं होतं. झाडे, परत वरतून रहदारी कशी दिसते, कारण प्रवरानगरसारख्या ग्रामीण भागातून पुण्यामध्ये येऊन पुण्याच्या मेट्रो सिटीचं खूपच कौतुक वाटलं मुलींना. मग संपला मेट्रो प्रवास, मुली बाहेर आल्या. मग बाहेर आल्यानंतर नंतर काय असा मुग्धाचा प्रश्न होता मला. तिला समजावून सांगितलं आपल्या कासारवाडीच्या प्लॅटफॉर्मकडं आपल्याला जायचं आहे. मग तिथून आम्ही लिफ्टने गेलो आणि लिफ्टच्या दिशेने गेल्यानंतर मुग्धाला विचारलं कसं वाटलं तुला मेट्रोबद्दल. तर खूपच खुश होती ती. मग त्यांनी नुपूर दीदीला सेल्फी काढण्याचा आग्रह धरला आणि नुपूर दीदीने त्यांचा हट्ट पूर्ण केला आणि जवळपास त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद झळकत होता, तर त्यांना मेट्रोमध्ये बसून खूपच छान वाटत होतं एकंदरीत. आणि परतीचा प्रवास आमचा सुरू झाला. मग मुलींचा प्रश्न हा होता डबल तिकीट स्कॅन का करायचं. त्यांना समजावून सांगितलं की बाय प्रोसेस जरी चुकून कोण आलं दुसऱ्याच्या तिकिटाने किंवा नाही काढलं तर परत डबल स्कॅनिंगमध्ये कळतं आणि असा आमचा मेट्रोवारीचा प्रवास